रामकृष्ण हरी बोला. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. उजळलेले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शन या लाभ पद्मनाभ जोडियाला. संपुष्ट हे हृदय पेटी करुणी पोटी साठवू. तुका मने होता ठेवा तो या भावा सापडला. आम्ही पुन्हा एकदा आता आपल्या गोकुळच्या बिल्डिंग नंबर 6 6B11 या दुकानाचं नावच आहे 6B11 म्हणजे बिल्डिंग नंबर 6 बी विंग आणि गाळा नंबर 11 मध्ये आता आम्ही आहोत. आमच्यासोबत हे आमच्या भाग्यश्री माऊली आहेत. गणपती उत्सवाच्या भजनाच्या वेळेला त्यांच्याकडून आम्हाला सुंदरते ध्यान हा अभंग इतका छान ऐकला. त्यापासून त्याच वारकरी संप्रदायाच्या संबंधित आहेत. त्यांचं माहेरचं पण संप्रदायाचं आहे. आमच्यासोबत आमचा हा आदित्य रामकृष्ण हरी. आमचा आनंद आहे की आमचा आदित्य आता माळकरी झालेला आहे. खूप छान. ही आमची अंशू आहे, ती पण काल माळकरी झाली. आमची दीपाली माऊली आहे. सर्वांनी बोला रामकृष्ण हरी. आणि तुमचा परिचय फक्त द्या, तुमचं माहेरचे काय वारकरी संप्रदायाच्या 2 शब्दात. बरं, एका वाक्यात सांगतो. आज ह्यांच्याकडून आम्हाला ह्यांच्या घरात गणपती असतो 10 दिवसाचा आणि आज मात्र 9 ते 10 या वेळेमध्ये त्यांच्या घरगुती गणपती उत्सवाच्या कार्यक्रमाला एक नामस्मरण आहे, भजन आहे. तर आम्ही नक्की येणार माऊली. हा रामकृष्ण हरी. आता तुम्ही सांगा. माझं नाव भाग्यश्री गणेश नलवडे. माझं माहेर कुमठे नागाचे आहे आणि माझे वडील रसाळ संप्रदायात असतात. क्या बात आहे. ते दरवर्षी दिंडीला असतात. म्हणजे वडील माळकरी. वडील म्हणजे पूर्ण घरानं माळकरी यांचं. मग तुमच्या आजोबा माझे आजोबा कीर्तनकार होते. क्या बात आहे. खूप छान माऊली. रामकृष्ण हरी. महाराज रसाळ त्यांचे गुरु. अगदी बरोबर. पूर्व पुण्य ज्याची असेल पुण्याई तोच मुखी घेई हरीचे नाम. हे सुंदरते ध्यान हा अभंग ते जो म्हणले तेव्हा मला वाटलं यांचं काहीतरी वारकरी संप्रदायाची नाळ आहे. ते बरोबर आहे माऊली. रामकृष्ण. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. आणि आशु माऊजी, आशु तुला काय बोलायचंय? रामकृष्ण. रामकृष्ण हरी.